वसंत मोरे यांनी आज राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत मनसेला जय महाराष्ट्र केलाय। त्यानंतर वसंत मोरे कुठे जाणार याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली असताना राष्ट्रवादी पक्ष जो शरद पवारांचा आहे त्यामध्ये वसंत मोरे जाणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। माझ्यासोबत प्रशांत जगताप आहेत। दादा, तुम्हाला वाटतंय का की वसंत मोरे यांनी तुमच्याकडे यावं? नाही, निश्चित वसंतजी मोरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे। त्याच्यामध्ये वसंत मोरेच्या बरोबर आमचं मागच्या 20-21 वर्षाचं एकूणच कम्युनिकेशन आहे। पण वसंतरावांनी खूप चांगल्या पद्धतीने कात्रजच्या परिसरामध्ये कामकाज केलं आहे। महानगरपालिकेच्या सभागृहात आम्ही एकत्रित कामकाज केलं, त्याच्यामुळं ते येत असेल तर निश्चित आनंद आहे। या संदर्भात त्यांनी 2 दिवस मागितलेले आहेत, एकूणच त्या संदर्भामध्ये 2 दिवसात ते योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहेत। पण मला त्या संदर्भामध्ये त्यांनी जे काय मनसेनंतर काय ऑप्शन ठेवले असतील ते त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनाच कल्पना असेल, पण त्यांनी या ठिकाणी यायचा जर निर्णय घेतला तर निश्चित स्वागतार्ह राहील आणि निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू। दुसऱ्या बाजूला 2 आठवड्यापूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती आणि त्याच्यामुळे वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत। त्या भेटी दरम्यान काही गोष्टी ठरल्या होत्या का किंवा त्यावेळेला त्यांचा पक्षप्रवेश ठरला होता असं काही चर्चा आहेत? असं बिलकुल नाही। त्याचं कारण आहे की ती भेट ही सगळ्यांच्या समोर झाली होती। आमची बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक चालू होती, त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई होते आणि त्या बैठकीच्या दरम्यान त्यांनी कात्रजच्या एका भूखंडाच्या संदर्भात, ज्या ठिकाणी जे आरक्षित भूखंड आहे तो भूखंड या ठिकाणी कात्रज डेअरीला देण्यात येतोय, त्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांची भेट मागितली होती आणि सर्वांसमक्ष त्यांची भेट झाली। त्याच्यामुळं त्या बैठकीत असं वेगळं काय झालं किंवा त्या बैठकीनंतर असा काही निर्णय झाला आहे असा प्रकारचा जावई शोध करणे हा एकूणच हास्यास्पद ठरेल असं मला वाटतं। ती बैठक सर्वस्वी कात्रजच्या किंवा धनकवडीच्या परिसरातल्या एका विकास कामांच्या संदर्भातली होती। नंतरचा जो काय किंवा मागच्या 1-1.5 वर्षापासून जी काय वसंतदादांची घुसमट होत आहे त्याच्यातून झालेला त्यांचा आजचा निर्णय, ते जो काही निर्णय घेतील तो निश्चित त्यांच्या पुढील म्हणजे वाटचाली करता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते घेतील याबाबतीत माझ्या मनात शंका नाही। पण ते जर इकडं आले तर निश्चित त्यांचं स्वागत आहे आणि योग्य ठिकाणी त्यांनी यावं या संदर्भात निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे। पण दुसऱ्या बाजूला वसंत मोरे यांनी अनेक वेळा त्यांच्या पक्षातली जी नाराजी आहे ती उघडपणे बोलून दाखवली आणि सध्याचा म्हणजे आत्ताचा राजीनाम्याचं जे नेमकं कारण आहे ते देखील पक्षातील जे कार्यकारिणी आहे त्यांच्यावर नाराजगी आहे। तुम्हाला देखील असं वाटतं की मनसेमधल्या अंतर्गत कलहामुळे हा राजीनाम्याचं सत्र जे आहे ते वसंत मोरेंकडे सुरू होतं? नाही, कदाचित मी 2-3 वर्षापासून त्यांची ती घुसमट आम्ही पाहतोय, त्याच्यामुळं मे बी भोंग्यापासून सुरुवात झालेली आज त्याच्यानंतर तो समारोप होतोय। मे बी कदाचित त्यांच्यातला तो कार्यकर्ता जो त्यांना त्या कार्यकर्त्याची जी आतली अंतर्मनातली जी तळमळ असेल ती स्वस्त बसून देत असेल म्हणून त्यांनीच आज हा शेवटी निर्णय घेतला असेल। शेवटी कार्यकर्ता स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या जाती धर्मांच्या संदर्भात मदतीसाठी अग्रेसर असतो, त्यांच्या टचमध्ये असतो, त्यांच्या एकूण सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो आणि पार्टीने एक वेगळी भूमिका घेतल्या तर कार्यकर्त्याची घुसमट होत असते। त्यामुळे भोंग्यापासून त्यांची झालेली घुसमट आज इथे येऊन थांबलेली आहे। त्यांच्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आयुष्यातली 25 वर्ष दिल्यानंतर ज्यावेळेस त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसेल तर त्या जे काय अन्यायकारक भावनेतून किंवा अपमानातून आजचा हा झालेला निर्णय असं मला वाटतं। त्याच्यामुळं ते विचारपूर्वक निर्णय घेतील आणि तो निर्णय त्यांनी या बाजूचा जर घेतला तर निश्चित आम्हाला आनंद आहे। मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्याकडे बारामतीची एक मोठी जबाबदारी त्यांना पक्षाकडनं देण्यात आली होती। आगामी काळात जर ते तुमच्याकडे आले तर लोकसभेसाठी सुप्रियाताईंना त्यांची किती मदत होईल? या ठिकाणी माननीय सुप्रियाताईंचा मतदारसंघ हा कायमच विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहिला आहे। ताईंचं संपर्क, ताईंचं काम हे खूप मोठं आहे। त्यातल्या त्यात वसंतदादा आमच्या बरोबर आले, त्यांनी खडकवासला सुद्धा मागे लढवलेली आहे, तिथले ते समन्वयक आहेत आणि तर आनंदच आहेत। या ठिकाणी आणखीनची जास्तीची मदत होईल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही, पण हे होत असताना निर्णय हा वसंतदादांनीच घ्यायचा आहे। 14 तारखेला शरद पवार याच कार्यालयात एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला वसंत मोरे यांनी 2 दिवस मागितलेले आहेत। हे जुळून कुठेतरी समीकरण जुळून येणार आहे का आणि वसंत मोरे 14 तारखेलाच प्रवेश करतील अशी शक्यता आणि चर्चा आता सध्या रंगू लागली? साहेबांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित आहे, पत्रकार परिषद पूर्वनियोजित आहे, त्याच्यामध्ये जर वसंतदादा आले तर स्वागतच आहे, पण अर्थात निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आहे। त्याच्यामुळे ते आले नाही तरी पत्रकार परिषद होणार आहे, पण या संदर्भामध्ये ते निर्णय घेतील असं मला वाटतंय। आपण बघू शकतो की प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांचं स्वागतच केलेलं आहे, त्यामुळे आता वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।